गाइस, गुड मॉर्निंग. वेलकम टू आवर न्यू ब्लॉग. मी तुमचा कार्तिक आहे. तुमच्यासाठी घेऊन आले एक नवीन ब्लॉग. आजच्या ब्लॉगची स्टार्टिंग होते सकाळचे 11 वाजता. मस्तपैकी रेडी झाले. आता मी गेलतो मुंबऱ्याला. मुंबऱ्याला कशासाठी गेलतो ते दाखवतो. तर आम्ही आणले चिकन. आज आम्ही चिकन बनवणार आहे. तर मामाच बनवणार आहे. तर मामा इथं टाका, आता करा कारवाई सुरू. तर आता इथं धुवून घेऊ मस्तपैकी. तर यो बघा किती दिवसाच्या नंतर आज ब्लॉग मध्ये आलेलं आहे. तर याचं स्वागत करूया. तर मीठ टाकलं. आता टाकूया मसाले. हे हळद, हे कुठला मसाला काय माहित, काळा मसाला, गरम मसाला, हे पण माहित नाही कुठला मसाला. हे टाकला एव्हरेस्ट. तर मस्तपैकी मसाले मिक्स केलेत. आता टाकूया गरम शिजायला. तर पेटवला गॅस. आता टाकूया मस्त यात पाणी. आता घेतले 2 कांदे. दोन कांदे, 2 लसूण. तर आणि ह्याच्यामध्ये 4 वस्तू ॲड झाल्यात. मिरच्या, टमाटे, बटाटा आणि अद्रक. तर इथं मस्तपैकी सगळं सोलून घेऊ, म्हणजे लसूण मिसून कांदा येणं सगळं. त्यानंतर मग कापू आणि मग वाटून घेऊ.
काढले फोटो. चल ताट उचलतो आता. मोठं घे ना फोटो चांगलं. पुढे घे. फायनली आपले म्हणजे सगळं ते होतं कापून कुपून सगळं झालंय. आता करूया वाटण. तर वाटायला आपल्याला हे आहे इकडं, हे सगळं वाटायचं आपलं. पहिले टाकलं खोबरं, मिरच्या, अद्रक, लसूण, हे बघा. आता टाकतो कांदा आणि टमाटर. आमचा दादा आलेला आहे एवढ्यातच आत्ताच. तर बरं झालं आला. आपली इथं भाजी बनायला स्टार्ट झाले. कापून कुपून सगळं झाले बघा. मसाला ग्रेट झालाय. तर आता टाकूया सीधा भाजीमध्ये. चला. दरवरती असं चिकन आपण टाकले टोपामध्ये शिजायला. मस्त ग्रेव्ही बिरवी करून सगळं टाकले. आणि मी किचनपाशी फक्त व्हिडिओ काढत होतो. बघा मला किती घाम आलाय. विचार करा मामाला किती घाम आला असेल. तर चला आता बनल्यावरती भेटतो तुम्हाला. आपली भाजी थोडी म्हणजे रेडी झाली. ह्याच्यावरती फिनिशिंग देऊ आता. कोथिंबीर टाकू फिनिशिंगसाठी मस्त हिरवगार. हो रेडी झाली आपली भाजी. तयार
झाले आपलं शिजून एकदम मस्त. आता बसलोय जेवायला मस्त. इकडे आपल्या भाकरी चपात्या भात या कुकरमध्ये भात आहे. तर आता जेवायला बसलोय मस्त. 2 वांगे टाकले असं त्याच्यात मस्त झालं. फायनली जेवायला बसलोय आणि हे बघा आपला मटण रसा आणि भाकर. लिया चिकन का पीस. सगळं कसं फिरवून असं. मामासाठी एक लाईक करा. जेवण झाल्यावर भेटतो तुम्हाला. तर मित्रांनो बसलोय मग आता शांत एकदम. इकडे आपण टी व्ही झालोय. तर आतमध्ये स्वयंपाक चालू आहे. तर आज स्वयंपाकामध्ये बनणार आहे खिचडी. तर स्वयंपाक झाल्याच्यानंतर खिचडी वाढून घेतल्यावरती मग भेटतो तुम्हाला डायरेक्ट. बाहेर जवळ कमेंट करून नक्की सांगा की आपली जी चिकनची भाजी होती ती कशी दिसत होती. एक नंबर वाटत होती. काय पण बोला कमेंटमध्ये तुम्ही सांगा. आणि त्यानंतर तुम्हाला सबस्क्राईब करून घ्या. बाय द वे मामासाठी लाईक करा. तर चला भेटूया थोड्या वेळानंतर. बाय द वे उद्या आपल्याला जायचं दवाखान्यात. ती आपण दाढी चेकअपसाठी गेलतो तेव्हा आपल्याला दिल्या गोळ्या. तर आपल्या गोळ्या लगभग म्हणजे आज संपलेल्या 1 डोस बाकी आहे. आज रात्री संपून जाईल. तर मग उद्या जाऊया काय बोलतात ते बघूया चेकअपसाठी. तर बघू बाय द वे सूज उतरले थोडीफार तरी पण उद्या जाऊया. म्हणजे त्यांच्यात सलाने तर आपण केलं तर होऊन जाईल आपलं. काय आमचं दाढीचा एकदम प्रॉब्लेम हटला ना मग विषय संपला. तर मित्रांनो इथं आम्ही तळल्यात पापड. तर एक पापड खाऊया इथून मस्तपैकी. खिचडीसोबत पापड कॉम्बिनेशन आय डोंट नो. खिचडी आणि पापड इज व्हेरी गुड. आणि ह्याच्यासोबत आंब्याचं लोणचं एकच नंबर. आपलं कुकरची शिट्टी व्हायची आहे. वेट करायला लागत थोडं. त्याच्यानंतर मग आपला होऊन जाईल कार्यक्रम. हे मित्रांनो आता झालं जेवण आणि आता मी पितोय आपलं प्रोटीन. हे प्रोटीन आपल्या हाईटसाठी आणि आपल्या हेल्थसाठी एकदम बेस्ट आहे. ग्रीडचं सुपर मिल्क. तर ह्याचा वाटलं तर रिव्ह्यू देतो उद्या बरणीचा. म्हणजे कसं आहे कसं नाही. तर असंच आहे दुधामध्ये टाकून प्यायचं. चॉकलेट पावडर आहे तर त्याच्यामध्ये टाकून प्यायचं. फिलहाल इस ब्लॉग आयन करता हूँ. ब्लॉग आवडला तर लाईक करा. चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तब तक के लिए बाय बाय.